आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। जुन्नरचे पक्ष आमदार शरद सोनवणेंसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नारायणगावच्या सभेत प्रवेश। जेलमध्ये आरोपींना कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे याचे काही नियम आहेत। ज्यांची कुणाची तक्रार असेल त्यांनी एसआयटीकडे करावी। वाल्मी कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणावेळी चिमुकलीची फलकाने वेधलं लक्ष। बलात्काराला फाशीची शिक्षा द्या अशा आशयाचा फलक। राज्य सायबर सेलमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक असणाऱ्या यशस्वी यादव यांना पदोन्नती। यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक। आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या आमदार खासदारांच्या बैठकीला रोहित पवार यांची अनुपस्थिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील उद्या एकाच मंचावर येणार। शिक्षण संस्था महामंडळाच्या शिक्षण प्रबोधन कार्यक्रमात हे नेते एकाच व्यासपीठावर येतील। मतदार यादीत घोळ कसा झाला याची माहिती लोकांना देऊ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बैठकीनंतर माहिती। साई संस्थानाला परकीय चलन दान स्वरूपात स्वीकारण्याची केंद्र सरकारकडून परवानगी। परकीय चलन परवान्याचे निर्बंध उठवल्याने साई संस्थानाला दिलासा। माजी काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डेंचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यात पक्षप्रवेश। शक्ती कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता होती, बदल करून कायदा लवकर सादर करू। केंद्राने नवीन कायदा आणल्याने आता बदल करण्याची गरज, फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारने शक्ती विधेयक मागे घेऊ नये, शक्ती विधेयकात काय बदल करायचे ते करा। याच अधिवेशनात शक्ती विधेयक सादर करा, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मागणी। ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाची जनता आवृत्ती प्रसिद्ध करावी। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून देसाईंची मागणी। फुलंब्री तालुक्यातील वाकोद मध्यम प्रकल्पातून पाणी उपशामुळे मासेमारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ। प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याची सिद्धेश्वर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे चेअरमॅन मनोहर बनसोडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी।